काही ठिकाणी 5 फेऱ्या, काही ठिकाणी 8 फेऱ्या, काही ठिकाणी 14 फेऱ्या अशा फेऱ्या या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सगळं भवितव्य जे आहे ते एकंदरीत जर बघितलं 1 वाजेपर्यंत जे आहे ते निकाल जे संपूर्ण हाती येऊ शकतात. नुकताच जर बघितलं दर्यापूर मतदारसंघ हा जो आहे अत्यंत महत्वाचा मानला अंजनगाव मतदारसंघ महत्वाचा मानला जातो. कारण की या ठिकाणी शेवटच्या दिवशी जे आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा या ठिकाणी गाजली होती. हा जर गड बघितला तर या ठिकाणी जो गड आहे एकनाथ शिंदे गटाचा गड मानला जातो. कारण की या ठिकाणी जे माजी आमदार आहे अभिजित अडसूळ त्यांनी या ठिकाणी शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांची सभा लावली होती आणि ती सभा मोठ्या प्रमाणात गाजली. एकीकडे याच मतदारसंघातून विद्यमान आमदार जे आहे ते उभाटा गटाचे यांचा मुलगा जो नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे. त्यामुळे हा मतदारसंघ या ठिकाणी सुशीची लढत जे होणार आहे 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असली तरी अवघ्या 1 वाजेपर्यंत सगळे मतदार सगळे निकाल जे आहे ते पुढे येऊ शकतात. निश्चित. त्यामुळे या निकालासंदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू. तुर्तास धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर नाशिकमध्ये आज 11 नगर परिषदांसाठी मतमोजणी होतीये. सिन्नर, त्र्यंबकेश्वर, येवला, भगूरमध्ये महायुतीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ, गिरीश महाजनांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे. त्यामुळे एकंदरीतच नाशिक नगर परिषदेचं चित्र मात्र काहीसं वेगळं पाहायला मिळतंय. कारण यावेळी महायुतीमध्येच कुठेतरी वेगळं लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यामुळे महायुतीतल्याच या उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळू शकते. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडलेले आहेत. किरण, आपण पाहतोय नाशिकमध्ये 11 नगर परिषदांसाठी मतमोजणी आहे. एकंदरीतच सर्व प्रभागांमधलं चित्र कसं आहे? अंकिता, अतिशय काटेकी टक्कर सगळ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर, भगूर, सिन्नर आणि येवला हे 4 जे नगर परिषद आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात ताकद जे आहे ते महायुतीतल्याच पक्षांनी हे लावल्याचं आपल्याला संपूर्ण प्रचारामध्ये बघायला मिळालेलं आहे. मुख्यमंत्र्यांपासून होरी उपमुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये येऊन प्रचार केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तर त्र्यंबकेश्वर मधून आपल्या प्रचाराला सुरुवात केल्याचं सुद्धा आपण पाहिलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात मतदान सुद्धा या संपूर्ण निवडणुकीमध्ये झालेलं आहे. 68 ते 69% मतदान या निवडणुकीमध्ये झालेलं आहे आणि आज 9:30 पासून संपूर्णपणे मतमोजणीला प्रशासन हे सुरुवात करणार आहे. या संपूर्ण मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये खरं तर यासाठी सुद्धा एक मोठा बंदोबस्त जो आहे तो प्रशासनाने या संपूर्ण मतमोजणी केंद्रावरती लावलेला आहे. नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर खूप मोठे मंत्री नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि इगतपुरीमध्ये वैयक्तिक थांबवून इथे मोठी ताकद आणि संपूर्ण जी हे निवडणुकीचं जे काम आहे ते हातामध्ये घेतलेलं होतं. त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ताकद गिरीश महाजन यांनी लावलेली होती. कारण आगामी कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर आपल्याकडे राहावं खरं तर यासाठी भाजपाचा प्रयत्न होता आणि त्याच पद्धतीने शिवसेनेने देखील इथे मोठी ताकद लावलेली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांनी येऊन इथे प्रचार केलेला आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर असेल, सिन्नर असेल, भगूर असेल, येवला असेल हे सगळे नगर परिषद निवडणुकीमध्ये मोठी ताकद या सगळ्या पार्टीच्या नेत्यांनी लावलेली होती आणि सिन्नरमध्ये सुद्धा माणिकराव कोकाटे यांची प्रतिष्ठा हे पणाला लागलेली आहे. त्यामुळे या सगळ्या नेत्यांना आपलं घर राखण्यामध्ये यश येतो का आजच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. निश्चित. किरण, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. सिंधुदुर्गातील 3 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतीसाठी मतमोजणी होते. मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी नगर परिषदेसाठी मतमोजणी सुरू होईल. कणकवली नगर पंचायतीवर कुणाचं वर्चस्व हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. निवडणूक आयोग आणि त्याचबरोबर पोलीस यंत्रणा ही सज्ज आहे. त्यामुळे कणकवली नगर पंचायतीवर कुणाचं वर्चस्व हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. तर याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. सुरेश, आपण पाहतोय आज मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी नगर परिषदेसाठी ही मतमोजणी होतीये. या तिन्ही प्रभागांमधलं नेमकं चित्र कसं आहे? निश्चितच बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व महाराष्ट्र राज्याचं लक्ष हे लागून राहिलंय. कारण वेंगुर्ले असेल, सावंतवाडी, मालवण आणि कणकवली या ठिकाणी आज झालेल्या जी मतदान होतं त्याची आज मतमोजणी होते. 2 डिसेंबरला मतदान झालेलं. 4 जागांसाठी नगराध्यक्ष पदाच्या 4 जागांसाठी 18 उमेदवार रिंगणात आहेत. तर 77 नगरसेवक पदाच्या जागांसाठी 270 उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे राणे विरुद्ध राणे अशी लढत आहे ती आपणाला पाहायला मिळते आणि त्यामुळे कणकवली नगरपंचायतीची जी निवडणूक आहे तिथे बघितलं तर राणेंची जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे. दोन्ही भाऊ
पालकमंत्री नितेश राणे आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यातच कुठेतरी लढत ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळाल्या। त्यामुळे कणकवली नगरपंचायतीची जी निवडणूक आहे त्यामध्ये भाजप विरुद्ध सर्व पक्षीय अशी लढत